PM जय आणि MJPJ या योजनेसंदर्भात जनता दरबारात अल सल्वा इंटरनॅशनल फाउंडेशन या सामाजिक संघटनेनं खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना निवेदन दिलं। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची रुग्णालयात अडचणींबाबत माहिती दिली। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी नवापूर येथे आयोजित जनता दरबारामध्ये सामाजिक संघटना अल सल्वा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण व्हाईट पेपर सादर करण्यात आला। या व्हाईट पेपर मध्ये महाराष्ट्रातील गरीब रुग्णांना गुजरात राज्यातील रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत उपचार नाकारले जात असल्याची गंभीर बाब मांडण्यात आली आहे। फाउंडेशनने महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे या सीमावर्ती जिल्ह्यांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सातत्याने उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेतली आहे। या संदर्भात उपचार नाकारल्यामुळे रुग्णांवर दररोज सुमारे 2 ते 3 लाखांचा आर्थिक भार येतोय। याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडून गुजरातमधील रुग्णालयांना निधी वितरणात होणारा विलंब असा निष्कर्ष या व्हाईट पेपरवर मांडण्यात आलाय। आजच्या जनता दरबारामध्ये अल सल्वा इंटरनॅशनल फाउंडेशननं हा व्हाईट पेपर आणि निवेदन पत्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल के पाडवी, माजी कॅबिनेट मंत्री आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट KC पाडवी आणि महाराष्ट्र विधानसभेतील आमदार श्री शिरीषकुमार सुरभसिंग नाईक यांच्याकडे सादर केले। हे मान्यवर या प्रश्नाला येणाऱ्या विधानसभेच्या आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये प्राधान्याने उपस्थित करतील असं आश्वासन देण्यात आलंय। या समस्येवर त्वरित कार्यवाही होऊन महाराष्ट्रातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत आणि त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा अल सल्वा इंटरनॅशनल फाउंडेशनने व्यक्त केली आहे। यावेळी अल सल्वा या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती देत गोरगरीब रुग्णांचा दुर्धर आजारांमध्ये जास्तीचा आर्थिक खर्च होत असताना लक्ष देण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी प्राध्यापक शेख मोहम्मद सादिक हुसैन, अल सल्वा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीनं मी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आणि आउटरीच या कामासाठी माझी डायरेक्टरपदी निवडणूक झालेली आहे। आमच्या असं लक्षात आलेलं आहे जेव्हा महाराष्ट्रातले विशेष करून 3 जिल्हे, एक नंदुरबार, धुळे आणि जळगाव, हे 3 जिल्हे असे आहेत की जिथं चॅरिटेबल ट्रस्टचा अभाव आहे आणि बहुतेक पेशंट हे आपल्या उपचारासाठी गुजरात राज्याकडे जातात, विशेष करून सुरत येथे जातात, कारण सुरत मुंबई नंतर एक दुसरं केंद्र आहे जिथे आरोग्यासंबंधीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। मात्र गुजरातमध्ये सध्या 2-3 वर्ष झाली आमच्या असं लक्षात आलेलं आहे की गुजरातचे जेवढे दवाखाने आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ते आपल्याकडील जे पेशंट आहेत महाराष्ट्रातले त्यांना नकार देत आहेत की तुमचा उपचार इथं होऊ शकत नाही। जेव्हा आम्ही कारणांच्या विषयी सखोल माहिती घेतली, दवाखान्यांना भेट दिली आणि गव्हर्नमेंटशी आम्ही पत्रव्यवहार केला गुजरात आणि महाराष्ट्राच्या, आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आपले पेशंट बरेच जात होते, त्यांची ट्रीटमेंटही होत होती। मात्र दर दिवशी जर 50 पेशंट आपल्या महाराष्ट्रातनं या मार्जिनल एरियावरनं या मार्जिनल जिल्ह्यामधनं जात असतील तर सरासरी 6 महिन्यात 7,500 पेशंट गुजरातमध्ये उपचारासाठी जातात। प्रत्येक पेशंटला तो सिरियस झाल्यानंतर कमीत कमी उपचारासाठी येणारा जो खर्च आहे तो 50,000च्या जवळपास आपण सर्वसाधारण समजूया। तेवढी ऐपत नसल्यामुळे ते गुजरातमध्ये जातात आणि गुजरात गव्हर्नमेंट त्यांना नकार देतं, गुजरातचे दवाखाने नकार देतात। याला मुख्य कारण असं आमच्या लक्षात आलेलं आहे, जी माहिती आम्ही मिळवली त्याच्यातनं असं लक्षात येतं की गुजरात गव्हर्नमेंटला ट्रीटमेंट झालेले जे पेशंट आहेत त्यांचे जे पेमेंट आहेत ते महाराष्ट्र शासनाने अजून रिलीज केलेलं नाही। साधारणपणे 37,50,00,000 रुपये एवढा अजून बोजवारा आपल्या गव्हर्नमेंटवर वाढलेला आहे, जो त्यांनी अजून दिलेला नाही। आणि अशी कारणं असल्यामुळे गुजरातचे जेवढे दवाखाने आहेत सुरतमध्ये ते आपल्याकडील पेशंटला, महाराष्ट्राच्या पेशंटला नकार देतात की बुवा तुमचा उपचार होऊ शकणार नाही कारण तुमच्या अशा अडचणी आहेत। गव्हर्नमेंटला विचारपूस करण्यासाठी कोणती कार्यरत अशी सिस्टम नाही आणि त्यांच्याकडनं 2-3 वर्षापासून पेमेंटही दिलं गेलेलं नाही आणि यामुळे बरेच पेशंट हे आजकाल
महाराष्ट्रातले जे आहे ते दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही गुजरातमध्ये जाण्यास इच्छुक नाहीत आणि त्यांचे उपचार महाराष्ट्रातही शक्य नाही। आणि मग असं जर होत असेल तर शासनाने ही आपल्या भारतभर जी योजना राबवायची एवढे अगदी टोकाला जाऊन त्यांनी याचे सगळं विज्ञापन दिलेलं आहे आणि त्यानुसार पेशंट अपेक्षेमुळे तिकडे गुजरातमध्ये जातात आणि तिथेही नकार मिळाल्यानंतर त्यांचे हाल होत आहेत। असं होऊ नये म्हणून शासनाने खास करून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण योजना तुम्ही डिक्लेअर केलेली आहे, शासनाने डिक्लेअर केलेली आहे आणि त्या आधारे लोक सगळं करतात हे, आणि तरी त्याला प्रतिसाद मिळत नसेल तर मग तुम्ही योजना डिक्लेअर करून नुसतं कागदावर दिलेली आहे का, असा एक प्रश्न निर्माण होतो। शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे आणि यासाठी आम्ही हे तुमच्या न्यूजपेपरसाठी ही माहिती देत आहोत। कृपया आपण प्रकाशित करावं। नमस्कार, मैं फैजल इब्राहिम शेख, अल सलमा इंटरनेशनल फाउंडेशन का चेयरमैन। मेरे साथ है प्रोफेसर मोहम्मद सादिक हुसैन शेख जी, जो डायरेक्टर है एजुकेशन एंड आउटरीच के। मेरे साथ है तौसीफ मंसूरी जी, जो हमारी फाउंडेशन के रिप्रेजेंटेटिव है। आज 4 अगस्त 2024 के रोज़ नवापुर स्थित टाउन हॉल में जो जनता दरबार हुआ था, वहाँ पर हमने नंदुरबार लोकसभा के खासदार एडवोकेट गोवाल पाड़वी जी, माजी मंत्री केटी पाड़वी जी और आमदार शिरीष कुमार नाइक जी को हमने पत्र दिया और ये साथ में वाइट पेपर भी हमने दिया, जो हमने हमारी जो रिसर्च है तो 2 सालों की रिसर्च है और ये डेटा हमने दिया उनको। और हमने उनसे ये रिक्वेस्ट की है कि आप इस मुद्दे को अगले सेशन के अंदर विधानसभा के अंदर और लोकसभा के अंदर इसको इस इशू को रेज करें और सरकार से जवाब तलब करें। और उन्होंने हमें ये आश्वासन दिया है कि जल्द से जल्द इस पर जो है उनके खुद की भी नोट्स बनाएंगे और इस मुद्दे को जो है विधानसभा और लोकसभा में भी रेज करेंगे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नवापूर।